त्यावेळी माझी वय 20 वर्षे होती. मी नुकताच शिकण्यासाठी दिल्लीला आलो होतो. पदवीच्या पहिल्या वर्षाचे दिवस होते. मी पहिल्यांदाच घरापासून दूर एकटाच राहायला आलो होतो. येथे मी एक खोली भाड्याने घेतली होती. मला एकट्या मुलाला ही खोली खूप कठीण मिळाली होती. ज्या कुटुंबाकडे ही खोली भाड्याने मिळाली होती त्या कुटुंबात काका आणि आंटीचे 2 लहान लहान मुलगे होते. पहिल्या दिवसापासूनच आंटी पाहून वाटत नव्हते की त्या 2 मुलांची आई आहेत. मला ती खोली घ्यायची होती म्हणून मी मोठ्या शिष्टाचाराने वागलो आणि काका आंटीच्या पाया पडून त्यांना माझ्या शिष्ट स्वभावाचे दर्शन दिले. माझ्या या वागण्याने काका माझ्यावर खूप प्रसन्न झाले होते की मुलगा शिष्ट घरचा दिसतोय. हे मला त्यांच्या हावभावातून कळले होते. मला लवकरच कळले की आंटीचे वय 30 वर्षे होते आणि काकाचे वय आंटीपेक्षा खूप जास्त होते. त्या एकदम अप्सरासारख्या दिसत होत्या. हळूहळू मी त्यांच्या घरात एक कुटुंब सदस्यासारखा राहू लागलो. मी जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो की आंटींशी जास्त बोलावे. आंटी देखील माझ्या वागण्याने पूर्ण समाधानी होत्या. मी नवीन शहरात एकटा होतो त्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण गेले. पण आंटी नेहमी माझी काळजी घ्यायच्या. वेळेवर जेवलास का? अभ्यास कसा चाललाय? तब्येत ठीक आहे ना? असे प्रश्न त्या रोज विचारायच्या. त्यांच्या वागण्याने मला वाटतच नव्हते की मी घरापासून बाहेर आलो आहे. हळूहळू मला त्या घराची सवय झाली. संध्याकाळी कॉलेजमधून परतल्यावर अंगणात बसून चहा पिण्याची माझी आणि आंटींची सवय झाली. सुरुवातीला साध्या गप्पा व्हायच्या, पण नंतर त्या गप्पा तासनतास चालू लागल्या. आंटी खूप समजूतदार होत्या. त्यांना पुस्तकांची आवड होती, जुन्या गाण्यांची आवड होती. पावसाळा आला की त्या खिडकीत बसून पाऊस पाहत राहायच्या. एक दिवस त्यांनी माझ्यासाठी खास जेवण बनवलं. मी विचारलं, आज काही विशेष आहे का? त्या हसल्या. विशेष काही नाही, फक्त तुला आवडतं म्हणून. त्या साध्या वाक्याने माझ्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. आता त्यांच्या हसण्याची वाट पाहणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधणं, हे सगळं नकळत सुरू झालं होतं. काळ पुढे सरकत गेला. त्या दिवसांत हिवाळा सुरू झाला होता. दिल्लीची थंडी दिवसेंदिवस वाढत होती. एका रात्री अचानक माझ्या खोलीतील हीटर बंद पडला. थंडी इतकी होती की अभ्यास करणं सुद्धा कठीण झालं होतं. काका कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात फक्त आंटी, मुलं आणि मी होतो. रात्री जेवण झाल्यानंतर आंटी माझ्या खोलीत आल्या. इतक्या थंडीत इथे कसा झोपणार? त्यांनी काळजीने विचारलं. मी हसत म्हणालो, रजई आहे ना, निभावून नेईन. आंटी काही क्षण विचारात पडल्या. नंतर त्यांनी सांगितलं, वरच्या खोलीत एक मोठी रजई आहे. मुलं झोपली की घेऊन येते. रात्री उशिरा त्यांनी ती मोठी रजई आणून दिली. खोलीत थंड वारा शिरत होता. आम्ही दोघे खिडकी बंद करत होतो. अचानक जोरदार वाऱ्यामुळे दिवा बंद झाला आणि खोली अंधारात बुडाली. काही क्षण दोघीही शांत उभे राहिलो. आंटी खिडकीजवळ उभ्या राहून पाऊस पाहत होत्या. मी त्यांच्यासाठी गरम चहा बनवला. त्या हसल्या. तू भाडेकरू कमी आणि घरचा सदस्य जास्त वाटतोस. हे वाक्य ऐकून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. रात्र खूप झाली होती. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. आंटी मुलांच्या खोलीत गेल्या, पण काही वेळाने परत आल्या. मुलांनी पूर्ण पलंग व्यापला होता, त्यामुळे त्या माझ्या खोलीतील खुर्चीवर बसल्या. मी म्हणालो, तुम्ही तिथे बसू नका, थंडी आहे, रजई मोठी आहे, इथे आरामात बसा. आंटी काही क्षण शांत राहिल्या. नंतर त्या पलंगाच्या एका टोकाला बसल्या. दोघांच्या मध्ये अंतर होतं, पण त्या रात्री पहिल्यांदाच आम्ही इतका वेळ एकत्र बसलो होतो. वेळ कसा गेला कळलंच नाही. पहाटेची वेळ झाली तेव्हा आंटी म्हणाल्या, कधी कधी एखाद्या व्यक्तीशी बोलून मन हलकं होतं. आज तसंच वाटतंय. मी फक्त हसलो. त्या रात्री आमच्यात काही विशेष घडलं नव्हतं, पण विश्वास, आपुलकी आणि भावनिक जवळीक नक्कीच वाढली होती. कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं. माझ्या जाण्याची वेळ जवळ येत होती. मी दिल्ली सोडण्याच्या आदल्या दिवशी रात्री गच्चीवर उभा होतो. हातात एक छोटासा माझ्या मनात हजारो विचार चालू होते. त्यांनी उद्या इथून निघायचं होतं. तेवढ्यात आंटी हळूच माझ्या जवळ आल्या. एवढंच त्या म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी मी दिल्ली सोडली. रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटली. घर, गल्ल्या आणि त्या आठवणी हळूहळू मागे पडू लागल्या. प्रवासात अनेकदा मन झालं की लिफाफा उघडावा, पण मी त्यांचं सांगणं पाळलं. घरी पोहोचल्यानंतर रात्री मी तो लिफाफा उघडला. आत एक फोटो होता, त्या घराच्या अंगणातला. फोटोसोबत एक छोटी चावी होती आणि एका कागदावर लिहिलं होतं, जेव्हा पुन्हा दिल्लीला येशील तेव्हा या चावीचं रहस्य तुला समजेल. आज अनेक वर्ष झाली, पण ती चावी अजूनही माझ्याकडे आहे. आणि आजही मला माहीत नाही त्या चावीच्या मागे नक्की कोणतं रहस्य दडलं होतं. दिल्ली सोडून मला जवळजवळ 5 वर्ष झाली होती. नोकरी, नवीन शहर, जबाबदाऱ्या आणि आयुष्याच्या धावपळीत मी खूप पुढे आलो होतो. पण कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवलेली ती छोटी चावी आणि तो फोटो अजूनही माझ्यासोबत होते. कधीकधी रात्री उशिरा ते पाहिलं की दिल्लीच्या त्या दिवसांची आठवण यायची. एके दिवशी कामानिमित्त पुन्हा दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. तिकीट बुक करताना अचानक ती चावी आठवली. मनात विचार आला, कदाचित आत्ता त्या रहस्याचा उलगडा करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी त्या जुन्या वसाहतीकडे निघालो. रस्ते बदलले होते, काही नवीन इमारती उभ्या राहिल्या होत्या, पण ती गल्ली तशीच होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी त्या घरासमोर पोहोचलो, पण समोरचं दृश्य पाहून मी थबकलो. घराला कुलूप होतं. शेजारील एका काकांनी मला ओळखलं. अरे मानव, किती वर्षांनी आलास? मी घाईघाईने विचारलं, काका, हे घर बंद का आहे? त्यांच्या चेहऱ्यावर हलकी उदासी आली. तेवढ्याच शेजारच्या काकाने एक गोष्ट सांगितली. तुझ्यासाठी काहीतरी ठेवून गेल्या होत्या. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. ते घरात गेले आणि एक जुनी लाकडी पेटी घेऊन आले. त्या पेटीवर एक छोटंसं कुलूप होतं. माझ्या हातातील चावी पाहून माझा श्वास अडकला. मी थरथरणाऱ्या हाताने कुलूप उघडलं. पेटीत काही जुने फोटो होते. त्या घरातील सणांचे फोटो, मुलांचे फोटो आणि माझेही काही फोटो. पण सगळ्यात खाली एक पत्र होतं. मी ते उघडलं. पत्रात लिहिलं होतं, मानव, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू अजूनही काही आठवणी जपून ठेवलेल्या आहेस. लोक आयुष्यात येतात आणि निघून जातात, पण काही लोक फक्त आठवण बनून राहत नाहीत. ते आपल्या आयुष्याचा एक सुंदर भाग बनतात. तू आमच्या घरात भाडेकरू म्हणून आला होतास, पण निघताना घरचाच सदस्य बनून गेला होतास. तुझ्यामुळे त्या दिवसांत घरात हसू होतं. मुलांना मोठा भाऊ मिळाला आणि मला एक असा मित्र मिळाला ज्याच्याशी मन मोकळं करता आलं. जर कधी या घराची आठवण आली तर दुःखी होऊ नकोस, कारण काही नाते संपत नाहीत, ती फक्त आठवणींच्या रूपात जगत राहतात. पत्र वाचून माझे डोळे ओलावले. मी तेवढ्यात पेटीच्या तळाशी ठेवलेला एक शेवटचा फोटो पाहिला. तो फोटो मी कधीच पाहिला नव्हता. त्या फोटोमध्ये घरासमोर सगळे उभे होते, काका, आंटी, मुलं आणि मी. फोटोच्या मागे फक्त एक वाक्य लिहिलं होतं, हे आमच्या कुटुंबाचं पूर्ण छायाचित्र आहे. त्या एका वाक्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मला त्या दिवशी समजलं, मी त्या घराचा पाहुणा नव्हतो, मी त्या घराच्या आठवणींचा कायमचा भाग होतो.